सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा काळ सध्या खूप चांगला चाललाय. तुम्ही आता जी काही मेहनत कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला स्वतःमध्ये आज फार आत्मविश्वास जाणवेल. शांततेसाठी तुम्ही देवळातही वेळ घालवू शकता. नात्यांमध्ये नकारात्मक बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. आळशीपणामुळे कामातून पळवाटा शोधण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. कुटुंबासोबत मजा मस्ती आणि खरेदीमध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू शकाल. आज मित्रांसोबत उगाचच तुम्ही वेळ वाया घालवू नका. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या यशस्वी होताना दिसतील. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा देखील चांगला होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मनामध्ये जी काही चिंता किंवा गोंधळ चालू आहे तो आज सुटेल. मुलांकडनं काहीतरी चांगली बातमी येईल ज्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या आज यशस्वी होतील. तुम्ही तुमच्यातील वाईट सवयी सोडून देऊन चांगले यश आज मिळवू शकता. मित्रांसोबत उगाच तुम्ही वेळ वाया घालवू नका. कुटुंबातील सर्व लोकांकडे आणि कामाकडे लक्ष देणं ही आजची तुमची जबाबदारी राहणार आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही शांतपणे तुमची कामं पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणपतींची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमची कामं व्यवस्थित पूर्ण करू शकाल. तुमच्यातील छुपी प्रतिभा ओळखा आणि तिला योग्य ती दिशा द्या. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती तुमच्या भावांसोबत चांगली चर्चा तुमची होऊ शकते. दुपारच्या वेळी एखादी वाईट बातमी ऐकून तुम्हाला निराशा येऊ शकते. कामाच्या ठिकाणी शांतपणे तुमचं काम पूर्ण होईल. पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहतील. स्नायूंमध्ये दुखणं तुम्हाला जाणवू शकतं. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रहमान तुमच्यासाठी अचानक धनलाभाच्या संधी निर्माण करेल. त्यामुळे तुमच्या वेळेचा तुम्ही चांगला सदुपयोग करा. खूप दिवसांपासून चाललेला ताण किंवा चिंता कमी होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रम देखील होऊ शकतो. शेअर बाजाराच्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक आज करू नका. घरी पाहुणे आल्यामुळे तुमचं एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला थांबवावं लागू शकतं. व्यवसायामध्ये नवीन करार डील्स मिळण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी संध्याकाळी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण पसरेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरेल. तुमच्या ध्येयावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. तुमची धावपळ जास्त होईल परंतु कामामध्ये यश मिळाल्यानं तुमचा थकवा दूर होईल. अनुभवी लोकांशी बोलून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जुने वाद पुन्हा उफाळून वर येऊ शकतात. जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना अभ्यासामध्ये आळस जाणवेल. पती पत्नीचे संबंध आज सुधारू शकतात. तुम्हाला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुमचं एखादं सरकारी काम थांबलेलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस हा योग्य आहे. सर्व नात्यांमध्ये आज सुधारणा होईल ज्यामुळे तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळेल. तुमच्या घराची दुरुस्ती आणि सजावटीवरती तुमचा वेळ जाईल. जुन्या मालमत्तेवरनं पुन्हा त्रास तुम्हाला सुरू होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी पैसे मिळवण्यासाठी नवीन करार होतील.
तुमचं वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकतं. जास्त काम केल्यानं तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आपलं काम व्यवस्थित करणं आणि सगळ्या गोष्टींमध्ये समन्वय साधणं हा तूळ राशीच्या लोकांचा एक महत्त्वाचा गुण आहे. तुमच्या मनामध्ये जे काही स्वप्न किंवा संकल्पना आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशीही बोलताना तुम्ही जास्तीची काळजी घ्या. पती पत्नीमधील मागील काही काळापासून चाललेला मतभेद जो असेल तो मिटेल आणि तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आजची रात्र तुमच्यासाठी प्रणयमय राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या विचारांना वेग येईल, ज्यामुळे तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढीस लागेल. आर्थिक गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास तुमचा बराचसा वेळ यामध्ये जाईल आणि तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही कामामध्ये आज फार व्यस्त राहाल. तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहू शकतं, परंतु तुम्हाला पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये घरातील मोठ्यांचं मत घ्या. त्यांच्या योग्य सल्ल्यानं तुम्हाला यश मिळेल. मनोरंजनातही तुमचा वेळ जाऊ शकतो. जास्त राग आणि घाई केल्यानं परिस्थिती आणखीन बिघडू शकते, त्यामुळे तुमच्या ऊर्जेचा तुम्ही चांगला उपयोग करा. आर्थिक बाबींवरती अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहील. तुम्हाला आज त्वचेची ॲलर्जी होऊ शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की घरामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात येईल. अव्यवस्थेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला आज काहीतरी व्यवस्था करण्याची गरज आहे. विचारपूर्वक घेतलेला कुठलाही निर्णय हा भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नुसते विचार करत बसण्याऐवजी कृतीमध्ये उतरवण्याची गरज आज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या योजना आखलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात आणा. घरातलं वातावरण प्रेम आणि आनंदाचे स्रोत ठरू शकतं. जास्त ताण आणि नकारात्मक विचार तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाप्रती तुमचा उत्साह आणि मेहनत तुम्हाला मोठं यश मिळवून देऊ शकते. त्यामुळे तुमच्या मेहनतीमध्ये कुठलीही कसर राहू नये याची खात्री करा. मनोरंजक आणि ज्ञानवर्धक पुस्तकं वाचण्यात थोडासा वेळ जाईल. आज वाहन चालवताना खूप काळजी घ्या. व्यवसायामध्ये सर्व कामं सुरळीतपणे चालतील. पती पत्नीमधील भावनिक नातं हे अधिक घट्ट होऊ शकतं. घशाचा संसर्ग आणि ताप तुम्हाला येऊ शकतो. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कमाईच्या दृष्टीने खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक कामांवरती अधिक लक्ष केंद्रित कराल. घर सुधारण्याच्या बाबतींमध्ये नियमांचं पालन करणं हे तुमच्यासाठी चांगले राहील. कामाच्या ठिकाणी इतरांवरती अवलंबून न राहता स्वतःचं काम पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जीवनसाथी आणि कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.